पाहिजे संत जनाबाईंसारखी, संत मुक्ताबाईंसारखी, संत बहिणाबाईंसारखी. संत जनाबाईंना जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा घरामध्ये जात्यावर दळण देऊ लागण्यासाठी येत होता. कारण अखंड कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन होतं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. जात कळतं तुम्हाला? जात्यावरचे गाणे आता गाणे नाही राहिले, पहिल्या काळात होतं. आता पहिल्या काळातल्या आजीबाई हुशार होत्या. पहाटे उठायच्या 3-4 वाजता उठून जात्यावर दळण दळायच्या. एक एक आजीबाई जातं वडायच्या. आता 3 जणीला धरून वाढावं लागेल तरी नाही वडायचं लवकर. एवढ्या ताकदवान होत्या जातं वडायच्या. पण मी सांगते तुम्हाला, त्यांनी उठून पहाटे जेव्हा दळण दळावं तेव्हा सकाळी कुठंतरी घरामध्ये 15, 16, 20 जणांचा स्वयंपाक व्हायचा. एकत्रित अन्न शिजायचं, एकत्रित स्वयंपाक व्हायचा, एकत्रित कुटुंब राहायचं. त्याला मराठी भाषेत खटलं म्हणतात. संत जनाबाईला जगाचा मालक जात्यावर दळण देऊ लागण्यासाठी येत होता. आपल्याला जातं कळत नाही. आता उठणं तर राहिलंच. आता ह्या नाही उठत, आता हे उठतात. हे उठणार पहाटे 5 वाजता, पाणी ठेवणार, स्वतःच आंघोळ करणार, यांना पाणी ठेवतात. आणि 8 वाजता आवाज, अगं उठती का ग, तुला पाणी गरम झालं, घे आता आंघोळ करून. हे आपल्याकडं एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. 5 वाजता उठली पहाटे, तिने चालू केलं, पाट्याच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. पहिल्या काळातलं गाणं सांगते पहा आजीबाई. तुमच्या काळातलं माझी आईजी म्हणायची, खूप सुंदर आहे. पटलं तर बघा. पंढरपुरा मंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने राऊळाला रंग दिला. चालही अशीच असायची ना. वाजा मग जोरात टाळी. हेच गाणं एकदा कीर्तनात म्हटले बरं का चौदार बाबा. कीर्तनात म्हटले, कीर्तन संपल्यावर एक मुलगी मला म्हणे, ताई तेवढं ते गाणं द्यान लिहून. मी दिलं लिहून, पण तिच्या कुठं चाल लक्षात आहे. तिला म्हणलं, दीदी याला चाल कोणती लावती? ती म्हणे, ताई याला चाल बाबूरावची चालन का. जात्यावरच्या गाण्याला एक विशिष्ट चाल असते पहा. संत जनाबाई म्हणायच्या, जात्याच्या मुखी ताळी वाजव जोरात महाराजांसाठी, जोरात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागेल. आता काही म्हणतील, ताई आमच्या जीवनात गाड्या बंगले सगळं काही कमवलंय आम्ही, गरज नाही आम्हाला का. आम्ही गेल्याच्या नंतर लेकराला सांगू आम्हाला मुक्ती भेटेल, आमच्या हाडं तेवढे काशेला सोडा. मी तुम्हाला सांगेल पहा, गेल्याच्या नंतर मुक्ती भेटेल का नाही मला माहिती नाही, पण जिवंतपणी मुक्ती भेटावं असं जर वाटत असेल तर श्रीमद भागवत महापुराण कथेचं श्रवण करावं लागेल का. एक आहे भागीरथी गंगा आणि एक आहे भागवती गंगा. भागीरथी गंगामध्ये स्नान केल्याच्या नंतर वरून पवित्र करेल, तनाला पवित्र करेल, पण मनाला पवित्र करण्यासाठी भागवती गंगामध्ये येऊन स्नान करावं लागेल. गीता ही जगावं कसं शिकवते, भागवत ही मरावं कसं शिकवते. जीवनामध्ये कितीही ठरवलं नामचिंतन करण्याची गरज नाही, मुक्ती भेटू शकत नाही. कारण मी तुम्हाला सांगेल, या जगतामध्ये किती गाड्या कमवल्या, किती बंगले कमवले याला किंमत नाही. किती दिवस जगलायत याला किंमत नाही, जगून केलं काय याला फार किंमत आहे. किती प्रॉपर्टी कमवली याला किंमत नाही, किती प्रॉपर्टी सत्कार्याला लावली याला फार किंमत आहे. कारण तुमच्या त्याच प्रॉपर्टीचं यादीचं नाव भगवान परमात्माच्या यादीमध्ये असेल की जेवढी प्रॉपर्टी तुम्ही सत्कार्यामध्ये सप्ताहामध्ये भगवंताचं जे मंदिर बांधण्यासाठी देणगी स्वरूपात दिली त्याची यादी, त्याच नाव भगवंताची यादीमध्ये असेल पहा. मग जीवनामध्ये नामचिंतन करायचंय, नामस्मरण करण्यासाठी अगोदर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल. महाराज सांगतात एकनाथ महाराज, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय धरायचेत का. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास. एकदा का विश्वास बसला संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. मग विश्वास संताची संगती करायची का.
याही पुढे जाऊन सांगेल संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाही। या जगतामध्ये किती ठरवलं हे माझं ते माझं, पण लक्षात घ्या सध्याच्या काळात तरी फक्त पैशाला किंमत आहे, माणसाला अजिबात नाही। जोपर्यंत श्रीमंती आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक ओळखतात। एकदा का गरिबी आली जवळचा पाहुणा सुद्धा म्हणतोय आमचा खूप लांबून पाहुणा लागतोय, मग एवढंच म्हणायचं। बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाची कुणी न बहीण कुणाची न भाऊ कुणाचा कोण कुणाचे आहे आपलं कोण विठ्ठल माझा माझा। या पुढे जाऊन सांगते जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत देव पहावयासे गेलो देवची होनिया देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा समाजी सत्यवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा। जगतामध्ये फक्त भगवान परमात्मा आहे, मग भजन करायचंय का अखंड नाम चिंतन केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची का। मी तुम्हाला सांगेन काही काही म्हणतील ताई खूप दिवसापासून कीर्तन कथा ऐकतोय पण आमची काही इच्छा पूर्ण होत नाही। होईल देवाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी ऐसा वसशी उदार देतो पण अगोदर घेतो। पहा भगवान परमात्मा देतो। मला सांगा ज्या दिवशी तुम्ही भगवान परमात्माची आवड पूर्ण कराल मला तुम्हाला सांगायचंय विचारायचंय तुमच्या जावयाला तुम्हाला जेवण करायचंय घरी जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा। जावयाला काय आवडतंय कोणाला विचारणार तुम्ही कोणाला विचारणार मुलीला बरोबर। तुमच्या जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे तसं भगवंताला काय आवडतं हे संतांना माहिती आहे। म्हणून आवड देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस। भक्तांना अखंड नामात चिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे। इथं जीवाची आवड संताची आवड आणि भगवंताची आवड तुमची आमची आवड वेगळी आहे। संताला आवडतंय काय माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी भगवंताला आवडतंय अखंड भक्तांना नामात चिंतन केलेलं ही भगवंताची आवड। देवाची आवड पूर्ण केली ज्या दिवशी तुम्ही भगवंताची आवड पूर्ण कराल त्या दिवशी भगवान परमात्मा आपोआप आपली आवड पूर्ण करील। पहा मग देवाला आवडते नामात चिंतन केलेलं उदाहरण सगळ्याला माहिती आहे। सुदाम देवाला भगवंतानं सोन्याची नगरी दिली। दुसरं उत्तर द्रौपदी मातेला भगवान परमात्मानं 999 धागेच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात पण अगोदर कंठामध्ये हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा। सुदाम देवाला भगवान परमात्म्यानं सोन्याची नगरी दिली पण अगोदर मुठभर का होईना पोहे घेतलेत म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखी दारी दे पिढीला मुष्टी भर पोहे घेऊन या त्याचे बेटी लागे गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो। नित्यनेमानं नामचिंतन करायचंय का करायचं नित्यनेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ भगवान परमात्मा कायम त्यांच्या जवळ असतो। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागते। तुकोबाराय म्हणतात एक इच्छा व्यक्त करतात पहा जे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत ज्यांचा आनंद भगवंताला होतोय
जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात अशांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अभंगाचं तुका शेवट. म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका 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 म्हणे माझा घडो त्यांची सेवा. परिमाच्या दैवा पार नाही. परिमाच्या दैवा पार नाही. कोडी गणपोत्र होती देता देता. कोडी गणपोत्र होती देता देता. तरी माझ्या दैवा पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही. कोणी गणपोत्र होते देता देवा. कोणी गणपोत्र होते देता
वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार मी नक्कीच अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला कीर्तनाला येण्याचा योग आला. तुम्हा सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे कृष्णादादा असतील, दादांचे धन्यवाद. सर्वच कमिटी मंडळी, आयोजक, नियोजक, संयोजक, सप्ताहामध्ये पात्र उचलण्यापासून तर कीर्तनकार ठरवण्यापर्यंत ज्यांचा ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, मी प्रत्येकाचे धन्यवाद व्यक्त करते. आणि विशेषतः आज आवर्जून कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती लाभली, मी सांगेल बाबा कीर्तन ऐकण्यासाठी नाही, मला आशीर्वाद देण्यासाठी बसले. बाबांचे धन्यवाद. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सर्वच गुणीजन मंडळी आहेत, विनेकरी, चोपदार, साऊंड सिस्टम आले, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, तुमचेही धन्यवाद. इकडे सर्वच गुणीजन मंडळी, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. एकदा सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवायचे. यूट्यूब चॅनेलवाले दादा आहेत, तुमचेही धन्यवाद. इकडे हरिभक्तपरायण आमचे अरुण दादा असतील, अजूनही पंचकृषीतील बरेच मंडळी, तरुण मंडळी कीर्तनासाठी आलेले आहेत. तुमचे नाव मला माहिती नाही, सगळ्यांचे धन्यवाद. माझी वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करते. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करते. हनुमंतरायांच्या चरणावरती सेवा समर्पित करून, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,